महायुती सरकारमधील मंत्र्यांचं खांदेपालट होण्याची शक्यता आहे। वाचाळ आणि वादग्रस्त मंत्र्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे। वादग्रस्त मंत्र्यांचा थेट राजीनामा घेण्याऐवजी खांदेपालट होणार असल्याची शक्यता आहे। खांदेपालट करून वादग्रस्त मंत्र्यांविरोधातील जनतेचा रोष कमी करण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न असू शकतो। तर वाचाळ आणि वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी त्या पक्षांच्या नेत्यांवर सुद्धा असणार आहे। गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी सर्व आमदार मंत्र्यांमधील वाढत्या सर्व प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर खांदेपालट होण्याची शक्यता आहे। वाचाळ मंत्र्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याचं बोललं जात आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर खांदेपालट होण्याची शक्यता आहे। जे वादग्रस्त मंत्री आमदार आहेत तर फेरबदल होण्याची शक्यता आहे। वाचाळ वादग्रस्त मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, त्यामुळे महायुती सरकारमधील जे वादग्रस्त आहेत त्यांच्यावर खांदेपालट होण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शिवाजी, या संदर्भात अधिकची काय अपडेट आहे? काल राजधानी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट झाली। या भेटी दरम्यानचा अंतर्गत तपशील सूत्रांच्या माहितीनुसार आपल्यापर्यंत आलेला आहे। त्याच्यामध्ये ज्या मंत्र्यांनी चुकीची विधानं केलेली आहे, त्याचबरोबर त्यांच्या वर्तनातून जनतेमध्ये रोष तयार झालेला आहे, अशा मंत्र्यांना जर धडा शिकवला नाही तर एक कोडगेपणा निर्माण होतो। हा कोडगेपणा नाहीसा होण्यासाठी किमान काहीतरी त्यांना धडा शिकावा या दृष्टिकोनातून खांदेपालट हा एक उपाय आहे। त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांच्यासाठी हा उपाय शोधला गेला असल्याचं समजतंय। मात्र स्वतः माणिकराव कोकाटे यांचं म्हणणं असं होतं की ओसाडगावची पाटीलकी असलेले एक खातं आहे, यामध्ये निधी नाहीये, त्यामुळं त्यांच्यासाठी हा एकतर नवीन ऑप्शन तयार होणार आहे आणि त्यांच्यासाठी दुसरं खातं जर गेलं तर त्यांना आणखी नवीन एक संधी मिळणार आहे। मुळात त्यांना कृषी मंत्री पद नको होतं असं त्यांच्या विधानातूनच पाहायला मिळालं होतं। अशा परिस्थितीमध्ये त्यांना जर दुसरं खातं दिलं त्यांना आणखी एक संधी मिळेल आणि त्यांना चांगलं खातं हवं होतं असं देखील त्यांच्या बोलण्यातून आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे खांदेपालट हा पर्याय आपल्या समोर पाहायला मिळतो। तर याच्यामध्ये आता यामध्ये नेमका काय पुढे घडामोडी घडणार ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद शिवाजी, आपण दिलेल्या अपडेटसाठी।